मधल्या वेळेमध्ये मुलांना खायला काही द्यायचं असेल किंवा उपवासामध्ये तुम्हाला पौष्टिक असं काही खायचं असेल, तर आज आपण आरोग्यदायी पौष्टिक अशा 2 रेसिपीज बघणार आहोत. दोन्ही रेसिपीज फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. चला सुरुवात करूया. आजची आपली पहिली रेसिपी आहे गूळ शेंगदाण्याचे लाडू. यासाठी मी एका प्लेटमध्ये 1 वाटी शेंगदाणे काढून घेते आहे. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांमध्ये कचरा किंवा खडे असू शकतात. शेंगदाणे व्यवस्थित निवडून झाले की आपण हे एका कढईमध्ये घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे शेंगदाणे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपण लो फ्लेमवरतीच अगदी खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहे. लाडू बनवताना शेंगदाणे जर हाय फ्लेमवरती भाजून घेतले तर शेंगदाण्याचा सालाचा कलर लवकर बदलतो आणि शेंगदाणे मध्ये कच्चेच राहतात. त्याने शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. खरपूस रंगावरती शेंगदाणे भाजून झाले की हे शेंगदाणे एका कापडावरती काढून घ्यायचे आहेत आणि लाटण्याने आपण हे शेंगदाणे व्यवस्थित चोळून घेणार आहोत. मी इथे शेंगदाणे साल काढून वापरते आहे. तुम्ही जर लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे सालांसकट वापरणार असाल तर तेही करू शकता. आता आपल्याला हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पाखडून शेंगदाण्याचे साल बाजूला करून घ्यायचे आहे. इथे मी शेंगदाणे पाखडून साल काढून घेतलेले आहे. यानंतर मी लाडू बनवण्यासाठी गूळ चिरून घेते आहे. इथे आपल्याला गूळ चिरलेला किंवा किसूनच वापरायचा आहे. गूळ पावडर वापरल्याने लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही. आता आपण हे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि पाऊण वाटी गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यानंतर आपण हे मिक्सरला लावून अगदी पल्सेसमध्ये जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना शेंगदाण्याची अगदी बारीक पावडर बनवायची नाही. त्याने शेंगदाण्याचे लाडू खूप चिकट होतात. गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून झाल्यानंतर परत एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि लाडू बनवायला घ्यायचे आहेत. गूळ चिरून वापरल्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम होऊन या गुळाला थोडासा ओलावा येतो. त्यामुळे लाडूला खूप छान बाइंडिंग येते. म्हणून इथे आपल्याला वेगळं तूप घालण्याचीही गरज पडत नाही. इथे मी शेंगदाणे साल काढून वापरलेले असल्यामुळे लाडूंना थोडा पांढरा कलर आलेला आहे. तुम्हाला जर लालसर लाडू हवे असतील तर शेंगदाणे सालांसकटही वापरू शकता. गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर खूप छान असे हे लाडू बनवून तयार होतात. उपवासामध्ये तुम्हाला जर हे लाडू खायचे असतील तर तुम्ही हे लाडू एकदा तरी नक्की ट्राय करू शकता. आता आपण पुढची रेसिपी बघूया. दुसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 मोठी वाटी मखाने घेते आहे. आता आपण हे मखाने 5 मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. मखाने थोडा वेळ असे भाजून घेतले की खूप कुरकुरीत बनतात. मखाने भाजून झाले की गॅस बंद करून मखाने बाजूला करून घ्यायचे आहे. यानंतर दुसऱ्या कढईमध्ये अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. हा गूळ 2 मिनिटभर मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही. 2 मिनिट हा गूळ वितळल्यानंतर या गुळावरती असा फेस येतो. हा फेस आल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेले मखाने घालून घ्यायचे आहे. इथे मी 2 वाटी मखाण्यांसाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण घेतलेलं आहे. मखाने घालून झाल्यानंतर हे मखाने या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मखाने गुळामध्ये मिक्स करत असताना गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची आहे. गॅस बंद करायचा नाही. पूर्ण गूळ मखाण्यांवरती व्यवस्थित कोट झाला की मगच गॅस बंद करायचा आहे आणि मखाने असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. ताटामध्ये मखाने काढून घेतल्यानंतर एका उलटण्याच्या सहाय्याने आपण हे मखाने थोडे वेगळे करून घेणार आहोत. अगदी गरम गरम मखाण्यांना हात लावायचा नाही. 2 मिनिट हे मखाने थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि हात लावणे इतके थंड झाले की मगच आपण हे मखाने सेपरेट करून घ्यायचे आहे. मखाने वेगळे करत असताना मखाण्यांना हात लावता येईल एवढं गरम असतानाच मखाने वेगळे करायचे आहे. जास्त थंड झाल्यानंतर मखाने वेगळे केले की ते तुटतात. तुम्ही इथे बघू शकता हे मखाने अगदी कुरकुरीत झालेले आहेत. लहान मुलं तर हे मखाने खूप आवडीने खातात. मखाने वेगळे झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मखाने एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत.
हवाबंद डब्यामध्ये मखाने 10 ते 12 दिवस चांगले टिकतात. आजच्या या दोन्ही रेसिपीज उपवासासाठीही चालतात आणि लहान मुले तर खूप आवडीने खातात. आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही रेसिपी अगदी उत्तम तर आहेच आणि सगळ्यांना आवडतील अशाही आहे. तुम्हाला जर या रेसिपीज आवडल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.